शेतकरी आणि देव. एकदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला, कारण कधी पाऊस जास्त पडत असे तर कधी पूर्ण दुष्काळ, कधी ऊन जास्त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पिकाचे नुकसान होई तर कधी वाऱ्याने उभे पीक आडवे होत असे. एक दिवस वैतागून त्याने देवाला साथ घातली व देवास सांगितले, तुम्ही सर्वव्यापी प्रभू परमेश्वर असाल, इतर सर्व गोष्टीतले तुम्हाला कळत असेल, पण माझ्या मते तरी तुम्हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्हाला मी करतो की तुम्ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्यात द्या, मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्यांच्या राशी कशा घालतो ते पाहाच तुम्ही. देव हसला आणि म्हणाला, तथास्तु, तुझ्या म्हणण्याप्रमाणे आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्यात मी देत आहे. तुला जसा पाहिजे तसा ऋतू बनवून घे व शेती कर. इतके बोलून देव निघून गेला. शेतकऱ्याने या वरदानाचा फायदा घेण्यासाठी गहू पेरले. जेव्हा त्याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्हा त्याने ऊन पाडले. जेव्हा त्याला पाणी द्यायचे होते तेव्हा त्याने पावसाचा वर्षाव केला. प्रचंड ऊन, गारा, पूर, सोसाट्याचा वारा याचा स्पर्शही कधी त्याने आपल्या पिकांना होऊ दिला नाही. काळ निघून गेला आणि त्याची शेती बहरून आली. शेतकऱ्याला मोठा आनंद झाला. कधी नव्हे इतके पीक आले होते. शेतकऱ्याने मनातल्या मनात विचार केला की आता देवाला कळेल ही शेती कशी केली जाते. उगाचच तो शेतकऱ्यांना कसा त्रास होईल ते तो वरून पाहत असतो. पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला. पिकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला, कारण गव्हाच्या त्या ओंब्यांमध्ये एकही दाणा नव्हताच. मुळी पीक नुसते आलेले दिसत होते, पण एकही गव्हाचा दाणा भरला गेला नव्हता. थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय मोकलून रडू लागला. त्याचे काळीच पिळवटणारे रुदन ऐकून परमात्मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्हणाला, अरे वेड्या, तुला काय वाटले? तू तुझ्या इच्छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्हणून पीक तसे येत नसते. त्या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्या वायातच पीक उभे राहते, तेव्हाच त्याच्यात बळ येते. प्रचंड उन्हातही त्याच्यात जगण्याची इच्छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्याला त्याची कुवत कळत नाही. सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्याच गोष्टीची किंमत राहत नाही. आव्हान मिळाले नाही म्हणून तुझ्या पिकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात, तेव्हाच त्या पिकात जगण्याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न करते. तू हे कधीच होऊ दिले नाही म्हणून तुझे पीक हे पोकळ निघाले. सोन्याला सुद्धा चकाकी येण्यासाठी आधी आगीतून जावे लागते, तेव्हाच ते चकाकते. हातोडीचे मार सोसावे लागतात, तेव्हाच सोन्याचा उत्कृष्ट दागिना बनतो. आता शेतकऱ्याला जीवनाचे सार उमगले होते. कथेचे निष्कर्ष. संघर्षाचे महत्त्व. ही कथा आपल्याला शिकवते की संघर्ष हा वाढीसाठी आवश्यक आहे. कठीण परिस्थिती आपल्याला मजबूत बनवतात. निसर्गाचे चक्र. निसर्ग आपल्याला अनेक आव्हान देतो, परंतु त्यातूनच जीवन निर्माण होते. संतोष. आपल्याकडे असलेल्या गोष्टींची किंमत आपल्याला कठीण काळातच कळते. तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुम्हाला या कथेतून काय शिकायला मिळाले? तुम्ही तुमचे विचार मोकळेपणाने व्यक्त करू शकता.